नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी नटून थटून विचार केला होता बाहेर फिरायला जायचं, पण झाला असं मी बाहेर पाऊल टाकायला आणि पावसाने यायला एकच. तर चला तुम्हाला पाऊस दाखवतो. तर आता हे बाहेर आल्यानंतर आहे माझ्या घराच्या बाहेरचा नजारा. हे इकडं राईट साईडला पण बघू शकता आणि डाव्या साईडला पण बघू शकता. सगळा पाऊस आणि पावसानं सगळा रस्ता ओला चिंब. पाऊस काही जास्त मोठा नाही, रिमझिमच चालू आहे. तर ही आहे माझी आई. आमच्या टेरेसची खिडकी पार फाटून गेली. फाटून म्हणजे टेरेसला चवळ बांधलं होतं ते फाटलंय तुटलंय, त्याच्यामुळं आई ही दुसरं चवळ शिवायला लागली. तर चला तुम्हाला टेरेस दाखवतो. तर चला तुम्हाला दाखवतो टेरेस. तर हे आहे टेरेस, बघू शकता टेरेसच्या खिडक्या पार चवळ्याच्या सगळ्या झिरमिळ्या लोंबायला लागल्यात आणि ती बाहुली एक टंगडं खाली करून लोंबायला लागली. तर समस्या झाली खूप, काय सांगायचे तुम्हाला. हे आहे माझा पोपट पाळलेला. दोघं जण होते, एक नर आणि मादी. तर मादी मांजरनं नेली आणि हा एकटाच बिचारा राहिलाय. तर हे जरा भ्यायलाय. आता त्याच्याकडे मोबाईल घेऊन गेलं की ते ह्या पायरीहून त्या पायरीवर, त्या पायरीहून ह्या पायरीवर पळायला लागलाय. आता बघा कसा मागं पुढं पळतं आणि डायरेक्ट उडी मारून ते त्याच्या पिंजऱ्याजवळ जातंय. कारण पोपट खूप मला आवडत आहे. तुम्हाला पण आवडला का कमेंट करून नक्की सांगा. तर हे आहे माझं गाव. टेरेसमधून हात काढून तुम्हाला मी मोबाईल फिरवून दाखवायला लागलोय. तर हे आपलं छोटंसं खेडेगाव आहे. आता सध्या पूर्ण आभाळ आले, काळझर आणि रिमझिम चालूच आहे बाहेर. तर हा नजारा आहे आमच्या गल्लीतला. कसं आहे काय नाही कमेंट करून नक्की सांगा. तर पाऊस उघडल्यानंतर थोडं बाहेर येऊन बघावं म्हणलं कसं आहे काय नाही ते. तर खूप छान वाटू लागलं. तर चला म्हणलं जाऊन थोडं बसस्टँडकडे यावं. बसस्टँड म्हणजे हे ऑटो पॉईंट आहे. माझ्या गावाला काही बस येत नाही. तर हा एकंदरीत असा सगळा नजारा आहे. तर चालतंय मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.